नमस्कार. आज आपण एका अशा अदृश्य रेषेबद्दल बोलणार आहोत जी चक्क आपला दिवस आणि तारीखच बदलते. हो खरंय. चला मग सुरू करूया हा वेळेच्या पलीकडचा प्रवास. तुम्ही कधी विचार केलाय की टेक ऑफ करण्याआधीच लँड कसं होता येईल? म्हणजे हे कसं शक्य आहे? बरोबर, ऐकायला तर अगदीच अशक्य वाटतं, पण थांबा, प्रत्यक्षात हे घडतं आणि आज आपण हेच कोडं सोडवणार आहोत. हे बघा, हे एका खऱ्या विमानाचं तिकीट आहे. आता नीट बघा, ह्या विमानाने उड्डाण केलं शुक्रवारी 1 एप्रिलला आणि ते लँड झालं गुरुवारी 31 मार्चला. हो, म्हणजे अक्षरशः वेळेत मागे गेले हे विमान. चला तर मग बघूया यामागचं नेमकं काय रहस्य आहे. अच्छा, तर हा जो काही गोंधळ आहे ना, हा समजून घेण्यासाठी आपल्याला एका गोष्टीची मदत घ्यावी लागेल. 2 प्रवाशांची गोष्ट. त्यांच्या प्रवासातून आपल्याला अगदी सहज कळेल की हा वेळेचा खेळ नेमका चालतो तरी कसा. तर भेटा, हे आहेत सुनील आणि ही आहे मिनल. हे दोघे काय करणार आहेत तर एकाच ठिकाणाहून अगदी एकाच वेळी पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघणार आहेत आणि त्यांचा हाच प्रवास आपल्याला वेळेचं हे सगळं गणित समजावून सांगणार आहे. ओके, तर सगळं ठरलंय. वेळ आहे गुरुवार दुपारचे बरोबर 12 आणि ठिकाण 0° रेखावृत्त. आता इथे एक ट्विस्ट आहे. सुनील निघालाय पूर्वेकडे आणि मिनल निघाली आहे पश्चिमेकडे, म्हणजे अगदी विरुद्ध दिशांना. आणि इथेच खरा खेळ सुरू होतो वेळेचा. बघा, आपली पृथ्वी कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे, बरोबर. त्यामुळे होतं काय की पूर्वेकडची वेळ नेहमीच पुढे असते. म्हणजे सुनील जसजसा पूर्वेकडे जाईल तसतशी त्याची घड्याळं पुढे धावतील आणि याउलट मिनल पश्चिमेकडे जाणार, म्हणजे तिच्यासाठी वेळ मागे मागे जाईल. आता विचार करा, जेव्हा हे दोघं पूर्ण पृथ्वी फिरून पुन्हा त्याच जागी भेटतात तेव्हा काय होतं? एक मोठा गोंधळ. सुनील म्हणतो, अरे आज तर शुक्रवार आहे, आणि मिनल म्हणते, नाही आज बुधवार आहे. आणि गंमत म्हणजे दोघेही आपापल्या जागी बरोबर आहेत. मग प्रश्न हा आहे की मधला गुरुवार गेला कुठे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते आपल्या पृथ्वीच्या फिरण्यातच लपलेलं आहे. आणि हो, आपण जी वेळ मोजण्याची पद्धत बनवली आहे त्यातही. चला आता हे कोडं उलगडूया. हे समजायला अगदी सोपं आहे. जसं मी मगाशी म्हटलं, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? जिथे सूर्योदय आधी होतो तिथली वेळ पुढे असते. म्हणूनच तर आपण जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतो, कारण तिथली वेळ अमेरिकेपेक्षा म्हणजे खूपच पुढे असते. संपूर्ण पृथ्वी म्हणजे 360 डिग्रीज, आणि ही एक फेरी पूर्ण करायला लागतात 24 तास. याच अगदी साध्या सरळ गणितावर आपण जगभरातील वेळ मोजतो. आता झालं काय, प्रत्येक देशाने आपापल्या सोयीनुसार स्वतःची स्थानिक वेळ ठरवली. देशापुरतं हे ठीक आहे, यात काहीच अडचण नाही. पण जेव्हा जगभरातल्या सगळ्या वेळा एकत्र आणायचा प्रयत्न केला जातो तेव्हा सुनील आणि मिनलसारखा गोंधळ उडतो. कुठेतरी एक दिवस कमी पडतो तर कुठेतरी एक दिवस वाढतो. तर मग ह्या जागतिक गोंधळावर एक उपाय काढण्यात आला. एक अशी काल्पनिक रेषा आखण्यात आली जी चक्क दिवस आणि तारीख यांच्यातली सीमारेषा ठरवते. आणि हो, ही काही नैसर्गिक रेषा वगैरे नाही आहे. 1884 साली जगातले सगळे मोठे देश वॉशिंग्टन DC मध्ये एकत्र आले. त्यांनी या समस्येवर खूप चर्चा केली आणि मग सगळ्यांनी मिळून एकमताने ही आंतरराष्ट्रीय वारेरेषा ठरवली. तर मग ही आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही पृथ्वीवरची एक काल्पनिक रेषा आहे जी साधारणपणे 180° रेखावृत्ताला धरून आखली आहे. आणि याच रेषेवर एका कॅलेंडर दिवसाचा शेवट होतो आणि दुसऱ्याची सुरुवात होते. आता ही रेषा ओलांडण्याचा नियम पण अगदी सोपा आहे. समजा तुम्ही पश्चिमेकडे प्रवास करत आहात, म्हणजे अमेरिकेहून जपानकडे, तर तुम्हाला एक दिवस पुढे जावं लागेल. म्हणजे शुक्रवार असेल तर थेट शनिवार उजाडेल. आणि याच्या उलट जर तुम्ही पूर्वेकडे प्रवास केला, म्हणजे जपानहून अमेरिकेकडे, तर तुम्हाला तोच दिवस पुन्हा एकदा जगायला मिळतो. म्हणजे शुक्रवारचा शुक्रवारच राहतो. किती इंटरेस्टिंग आहे, नाही का? म्हणजे विचार करा, या रेषेच्या एका बाजूला आज आहे आणि फक्त एक पाऊल ओलांडून तुम्ही पलीकडे गेलात की तिथे काल आहे. ही रेषा खरंच 2 दिवसांना एकमेकांपासून वेगळं करते. आणि हेच तर उत्तर आहे सुनील आणि मिनलच्या कोड्याचं. जेव्हा ते आपापल्या प्रवासात ही रेषा ओलांडतात तेव्हा त्यांच्या दिवसांची आणि तारखांची आपोआप जुळवाजुळव होते आणि तो सगळा गोंधळ मिटतो. बरं, पण ही सगळी काल्पनिक रेषा याचं आपल्या रोजच्या आयुष्यात काय महत्त्व आहे? आपल्याला याची गरजच का आहे? एक क्षण विचार करून बघा, जर ही रेषा नसती तर काय झालं असतं? आंतरराष्ट्रीय विमानं, जागतिक व्यापार, अगदी आपल्या फोनवरची वेळ, सगळं काही विस्कळीत झालं असतं. सगळा गोंधळ उडाला असता.
त्यामुळे या सगळ्या गोष्टी सुरळीत चालण्यासाठी ही रेषा खूप खूप जास्त महत्वाची आहे. चला आता आपल्या पहिल्या प्रश्नाकडे परत येऊया. आठवतंय ते विमान त्याने काय केलं? जपानहून अमेरिकेकडे प्रवास केला, म्हणजे पूर्वेकडे. आणि असं करताना त्याने आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली. त्यामुळे काय झालं? त्याला तोच दिवस पुन्हा मिळाला आणि म्हणूनच ते विमान शुक्रवारी निघून गुरुवारी पोचलं. बघा, सुटलं की नाही कोडं? थोडक्यात काय तर पृथ्वीवरच्या नवीन दिवसाची सुरुवात होते या रेषेच्या पश्चिम बाजूला, म्हणजे जपान किंवा ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये, आणि त्या दिवसाचा शेवट होतो तिच्या पूर्व बाजूला, म्हणजे अमेरिकेकडे. आणि हो, जाता जाता एक शेवटचा प्रश्न. ही आंतरराष्ट्रीय वाररेषा नकाशावर बघितली तर ती अगदी सरळ नाहीये. ती काही देशांना टाळण्यासाठी अशी वाकडी तिकडी गेलीये. असं का केलं असेल बरं? जरा विचार करा. एकाच देशात जर 2 वेगवेगळ्या तारखा असत्या तर किती मोठा गोंधळ झाला असता, नाही का?